नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हिंदू धर्मातील जपमाळेत 108 मणीच का असतात. विशेष आहे यामागचे कारण. वैदिक शास्त्रानुसार देवाची उपासना करताना जप करण्यासाठी माळ आवश्यक असते. यामध्ये रुद्राक्षापासून बनलेल्या माळेला सर्वश्रेष्ठ मानले जाते. प्राचीन काळापासून हिंदू धर्मात देवी देवतांची उपासना करताना माळेचा जप करण्याची प्रथा आहे. पूजापाठमध्ये माळेचा जप हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही दररोज अत्यंत भक्तिभावाने ज्या माळेचा जप करता त्यामध्ये एकूण किती मणी आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? बहुतांश लोकांना याबाबत काहीच अंदाज नाही. तर या पवित्र जपमाळेत तब्बल 108 मणी असतात. अशाने एका वेळी 108 वेळा तुम्ही देवाचे स्मरण करत असता. आता जपमाळेत 108च मणी का असतात यामागे सुद्धा धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. वैदिक शास्त्रानुसार देवाची उपासना करताना जप करण्यासाठी माळ आवश्यक असते. यामध्ये रुद्राक्षापासून बनलेल्या माळेला सर्वश्रेष्ठ मानले जाते. या माळेमध्ये विद्युतीय आणि चुंबकीय शक्तीसोबतच कीटकनाशक गुणधर्म असतात. या माळेत 108 रुद्राक्ष असतात. रुद्राक्ष, तुळस, स्फटिक अशा कोणत्याही गोष्टीपासून बनलेल्या या जपमाळेत 108च मणी असतात. यामागचे कारण अनेक लोकांना याबाबत आपण जाणून घेऊया. वैदिक शास्त्रानुसार देवाची उपासना करताना जप करण्यासाठी माळ आवश्यक असते. यामध्ये रुद्राक्षापासून बनलेल्या माळेला सर्वश्रेष्ठ मानले जाते. जपमाळेचे महत्त्व. रुद्राक्षमाळा. प्राचीन काळापासून हिंदू धर्मात देवी देवतांची उपासना करताना माळेचा जप करण्याची प्रथा आहे. पूजापाठमध्ये माळेचा जप हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही दररोज अत्यंत भक्तिभावाने ज्या माळेचा जप करता त्यामध्ये एकूण किती मणी आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? बहुतांश लोकांना याबाबत काहीच अंदाज नाही. तर या पवित्र जपमाळेत तब्बल 108 मणी असतात. अशाने एकाच वेळी 108 वेळा तुम्ही देवाचे स्मरण करत असता. आता जपमाळेत 108च मणी का असतात यामागे सुद्धा धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. वैदिक शास्त्रानुसार देवाची उपासना करताना जप करण्यासाठी माळ आवश्यक असते. यामध्ये रुद्राक्षापासून बनलेल्या माळेला सर्वश्रेष्ठ मानले जाते. या माळेमध्ये विद्युतीय आणि चुंबकीय शक्तीसोबतच कीटकनाशक गुणधर्म असतात. या माळेत 108 रुद्राक्ष असतात. रुद्राक्ष, तुळस, स्फटिक अशा कोणत्याही गोष्टीपासून बनलेल्या या जपमाळेत 108च मणी असतात. यामागचे कारण अनेक लोकांना माहीतच नाही आहे. याबाबत आपण जाणून घेऊया. मनुष्याच्या श्वासासोबत आहे संबंध. वैदिक शास्त्रानुसार जपमाळेतील 108 मणीबद्दल विविध मान्यता सांगण्यात आल्या आहेत. त्यातील एक अत्यंत महत्त्वाची मान्यता आपण जाणून घेऊया. मनुष्याच्या श्वासाच्या आधारावर जपमाळेत 108 मणी स्वीकृत करण्यात आले आहेत. एका दिवसात 24 तास असतात आणि या 24 तासात एखादा माणूस 21,600 वेळा श्वास घेतो. त्यातील 12 तास आपल्या कामासाठी दिले जातात. उरलेले 12 तास देवी देवतांच्या उपासनेसाठी असतात. या 12 तासांमध्ये व्यक्ती 10,800 वेळा श्वसनक्रिया करतो. परंतु इतक्या वेळा देवाचे नामस्मरण करणे शक्य होत नाही. त्यामुळे 10,800 मधील शेवटचे 2 शून्य काढून जो अंक राहतो तितक्या वेळा देवाचे स्मरण केले जाते आणि हा शिल्लक राहिलेला अंक 108 हा असतो. त्यामुळेच 108 मणी जपमाळेत असतात. जपमाळेचा सूर्याशी आहे खास संबंध. ग्रहाच्या यादीत सूर्याला महत्त्वाचे स्थान आहेत. सूर्य एका वर्षात तब्बल 2,16,000 कला अर्थातच आकार बदलतो. इतकेच नव्हे तर सूर्य वर्षातून 2 वेळा आपली जागासुद्धा बदलतो. यामध्ये तो 6 महिन्यासाठी उत्तरायण तर 6 महिन्यासाठी दक्षिणायन मध्ये असतो.
या 6 महिन्यांच्या कालावधीत सूर्य एकूण 1,08,000 कला बदलतो. शास्त्रानुसार जपमाळेतील प्रत्येक मणी सूर्याच्या कलेला अर्पण केला आहे. मात्र 1,08,000 मणी माळेत ठेवणे शक्य नसते. त्यामुळेच या आकड्यातील मागचे 3 शून्य हटवून 108 या अंकाचा स्वीकार करण्यात आला आहे. एकशे 8 या अंकाबाबत असलेली ज्योतिष मान्यता काय आहे? ज्योतिषशास्त्रानुसार या जगाला 12 भागांमध्ये विभागण्यात आले आहे. त्यालाच आपण राशीचक्र म्हणतो. यामध्ये तब्बल 12 राशी अस्तित्वात असतात. या 12 राशी 9 ग्रहांच्या आधारे कार्यरत असतात. या 9 ग्रहांच्या आणि 12 राशींचा गुणाकार केल्यास 108 ही संख्या प्राप्त होते आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार जपमाळेत 108 मणी आहेत. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.